बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं। मला 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली। त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला। त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली। आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं त्या राज्यातल्या बहिणींचा 2,40,00,000 बहिणींचा सक्का भाऊ, लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली। ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। आणि खुर्चीची लालसा कोणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती नाही। तत्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लात मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत। आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक आहोत। आणि म्हणून मी सांगतो, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, और जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं। आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा होऊ शकला याची मला जाणीव आहे। आणि म्हणून जीवाला जीव देणारे समोर बसलेले माझे सहकारी, या सर्वांचा मी ऋणी आहे। आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम आपण सर्वांनी केलं यासाठी मी तर काम करत होतो, परंतु माझ्यासोबत आपण सगळ्यांनी जीवाला जीव देऊन रात्रीचा दिवस केला, पायाला भिंगरी लावून आपण फिरलो, हे देखील मी माझं भाग्य समजतो। हा प्रचंड विजय मिळालाय। खरं म्हणजे हा विजय जो आहे दैदिप्यमान विजय आहे, ऐतिहासिक विजय आहे। हा लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिली आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विजय मिळाला नव्हता। आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे। आणि म्हणून दुप्पट वेगाने चौपट काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल। त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर अहोरात्र काम करायला तयार आहे, हा शब्द मी या ठिकाणी देतो। आणि हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असा डौलाने आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्याने फडकवत ठेवेल, हा देखील शब्द या ठिकाणी मी देतो। शिवसेनेचा विचार, शिवसेनेची अस्मिता याच्याबरोबर कधी तडजोड होणार नाही। आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधी प्रतारणा होणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो। खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आहे, आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील असं देखील मी या ठिकाणी वचन देतो। मी एक साधा कार्यकर्ता आहे, कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे म्हणून मी काम करतोय, आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे। आणि म्हणून खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही, कधी होणारही नाही। आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं। बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं। मला 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली। त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला। त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली। आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं त्या राज्यातल्या बहिणींचा 2,40,00,000 बहिणींचा सक्का भाऊ, लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली। ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। आणि खुर्चीची लालसा कोणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती नाही। तत्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लात मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत। आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे
बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक आहोत। आणि म्हणून मी सांगतो, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, और जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं। आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा। स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आहे। आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं। मला समाधान आहे, आनंद आहे की 2.5 वर्षामध्ये किती वर्षाचं काम केलं असेल त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही, ते तुम्ही करू शकता, जनता करू शकते। लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे। आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन। शेवटी कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस हीच आपली ओळख आहे। ही आपली सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली नाळ जी आहे ही बाळासाहेबांची, दिघे साहेबांची शिकवण आहे। कारण सर्वसामान्याची नाळ तुटता कामा नये। आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आपण सर्वसामान्यांच्या दुःखाला वाटणारे, खरं म्हणजे त्यांचं दुःख दूर करणारे कार्यकर्ते आहोत। आणि म्हणून माझ्यासाठी राजकारण हा समाजकारणाचा एक मार्ग आहे। पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे। आपण आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल, सगळी पदं मिळतील, पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका। आणि म्हणून ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं, माझ्या सकट आपल्याला आमदार केलं, खासदार केलं, कुणाला नगरसेवक, कुणाला महापौर, कोण मंत्री, मुख्यमंत्री झाले, हा शिवसैनिक आपल्याला मोठं करतो। आपल्या निवडणुकीत तो मरमर काम करतो, स्वतः उमेदवार बनून फिरतो, लोकांसमोर जातो, माझा उमेदवार कसा चांगला आहे याचं ब्रँडिंग, मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो। पण फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते की तो जेव्हा अडचणीत असेल, संकटात असेल, मग पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तेव्हा मात्र आपण त्याच्या संकट शिवसेना कुणाची। आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण? मी त्यांना एकच सांगतो, हे जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे। या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केलेला आहे। मी एवढंच सांगतो, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमां बाकी है। आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा, आता महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत, मागच्या वेळी ग्रामसभा ते विधानसभा आपण नारा दिला होता, आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायची आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाच लकलकीत विजय मिळवायचा आहे। तो मिळणार, 100% नाही, 200% मिळणार। कारण 2.5 वर्षातलं काम आणि आता सुरू असलेलं काम, आज देखील देवेंद्रजी आणि आमची टीम गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने काम करणार। उदय सामंत इथं बसलेत, ते दावोसला जाऊन आलेत, किती लाखाचा एमओयू केला? 15 लाख कोटीचा करार आज दावोसला या आपल्या राज्याकडे गुंतवणूक येते आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून या राज्याला पुढे नेऊ, या राज्याचा विकास करू, या सर्वसामान्य माणसाच्या, जनतेच्या मनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू। पुढलं वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा, या वर्षात शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात लोकांच्या मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे। आणि म्हणून
त्याच्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा. प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम करा. कारण एवढं काम आपण केलंय तेवढं आपण पोचवलं तरी सुद्धा या राज्यामध्ये ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा. आज फक्त महाराष्ट्रात नाही,